रील्सच्या नादात एका रील्स स्टारचा दुर्दैवी मृत्यू झाला। जवळपास 300-350 फूट खोल दरीत तिचा पाय घसरला आणि ती खाली पडली। हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ। मी पायल लिमगिरी आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ कशावरती आहे ते तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून समजलं असेल। तर खरंच ना, आजकालच्या तरुणांना काय झालंय काय समजत नाही। म्हणजे की रील्स बनवण्यासाठी व्हिडिओ फोटो चांगले यावं त्याच्यासाठी कुठं जातील ते त्यांना सांगता येत नाही। त्यांना समजत नाही की आपण आपल्या जीवाशी खेळतोय। एक 17 जुलैला घटना झाली होती। तर एक रील्स स्टार आहे अन्वी कामदार। तर तुम्हाला इंस्टाग्रामवरती तुम्ही रील्स स्क्रोल करताना तिचे रील्स बघितलेच असतील, भरपूर जणांनी बघितले असतील, कारण 2.5 लाखपेक्षा पण जास्त त्याचे फॉलोअर्स होते। तर तिच्यासोबत काय झालं तुम्ही न्यूज वगैरे ऐकलीच असेल किंवा तुम्ही न्यूजमध्ये वाचलंच असेल। तरी पण मी ह्या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करेल की तिच्यासोबत काय झालं। तर अन्वी कामदारना तिच्या 7 मैत्रिणीसोबत ना माणगावचे कुंभे धबधब्यावर फिरायला गेली होती। तर तिथं गेल्यानंतर ती रील्सच्या नादात तिचा दरीत पाय घसरला आणि ती खाली पडली। तर ती एक रील्स स्टार आहे आणि सोबत तिचं कंटेंटसुद्धा ट्रॅव्हलिंगचा आहे, तिचे लाईफस्टाईलचा आहे, असं ती व्हिडिओही टाकत असते। तर तुम्ही अनेकदा इंस्टाग्रामवरती रील्स स्क्रोल करताना तिचे व्हिडिओ पाहिलेच असतील। तर आता पावसाचं वातावरण आहे, त्याच्यामुळे ना फिसलन वगैरे जास्त होती आणि माती चिकट असल्यामुळे ना पाय आपला घसरू शकतो, त्याच्यामुळे आपल्याला काळजी घेतली पाहिजे। तर आजकालची मुलांना काय झाले, असं पावसाचं वातावरण झालं का त्यांना असं धबधब्यावरती फिरायला, पावसाच्या ठिकाणी फिरायलाही जास्त आवडतं। तर मेन कारण तर हेच असतं की आपण रील्स बघताना आपण रील्समध्ये पाहतो बाबा किती छान असं धबधबा आहे आणि व्हिडिओ किती छान आली ह्याची, तर आपल्याला पण वाटतं की ह्याच्यासारखी व्हिडिओ किंवा ह्याच्यापेक्षा चांगली व्हिडिओ आपली यावं। त्यासाठी आजकालच्या तरुणांना काही पण करतात, म्हणजे की पावसाच्या ठिकाणी गेल्यावरती ना पुढे जातात, व्हिडिओ काढतात, रील्स काढतात। अन्वी कामदार जवळपास 300-350 फूट दरीत पडल्यावर सगळ्यांना हेच प्रश्न पडत होता, तिच्या मैत्रिणीला हेच प्रश्न पडत होता की ती जिवंत असेल का। तर तिथे असलेल्या सगळ्यांना प्रश्न पडला होता का ती जिवंत असेल का। तर पोलिसांनी रेस्क्यू टीमला बोलवलं आणि मग खाली रेस्क्यू टीम गेल्यानंतर त्यांनी बघितलं तर अन्वी कामदार जिवंत होती, ती श्वास घेत होती। मग कसं वरती घेऊन जायचं असं रेस्क्यू टीमला समजत नव्हतं, कारण ना धुकं खूप होतं आणि सोबत पाऊससुद्धा पडत होता, त्याच्यामुळे काय समजत नव्हतं। मग त्यांनी पण रेस्क्यू टीमनी पण त्यांचं जीवाची काळजी न घेता त्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे की अन्वी कामदारला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तिला कसे तरी वर आणले। तर मी तुमच्यासोबत एक छोटीशी क्लिप शेअर करते, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की रेस्क्यू टीमने अन्वी कामदारला कसं वाचवण्याचा प्रयत्न केला। तर वरती आणल्यानंतर तिला लगेच हॉस्पिटलला घेऊन गेले आणि हॉस्पिटलला जावेपर्यंत ती जिवंत होती, ती श्वास घेत होती आणि मग उपचाराच्या दरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। खरंच खूप म्हणजे खूप वाईट झालं। एवढी फेमस रील्स स्टार होती, आता कुठं तर ती फेमस व्हायला लागली होती, बट त्या रील्सच्या नादात ना तिनं आपल्या जीवाची काळजी न घेता पुढे गेली। एका टेकडीवरती जाण्याचा प्रयत्न करत होती, बट तिला जाता आलं नाही आणि त्यात पाऊस पडत होता, पाय घसरला तिचा आणि ती खाली पडली। आणि 300-350 फूट दरीत पडल्यानंतर जिवंत असणं म्हणजे खूपच अवघड आहे। तरी पण ती जिवंत होती, ती श्वास घेत होती। तर मला ह्या व्हिडिओमधून एवढंच सांगायचं आहे की तुम्ही रील्स बनवताना, व्हिडिओ बनवताना, आपले फोटो काढताना पावसाच्या ठिकाणी गेल्यानंतर अशी काळजी घ्या। लांबनंच आपल्याला ते पावसाचं व्ह्यू असतं, ते वातावरण असतं, ते आपल्याला लांबनेच बघायला छान वाटतं, अजिबात त्याच्या जवळ जायचं नाही। आत्ताच रिसेंटली लोणावळ्यामध्ये सुद्धा अशीच एक घटना झालेली आहे। तिथं पण एका धबधब्यावरती 5 लोक म्हणजे की एक फॅमिली वाहून गेली, तर त्यात तर लहान मुलं होती। तर आपली नाही तर आपल्या मुलांची काळजी घ्या। तर पावसाच्या ठिकाणी जाताना आपल्या मुलांची तरी पहिली काळजी घ्या, कारण असल्या ठिकाणी मुलांना तर अजिबात घेऊन जाऊ नका, कारण त्यांनी तर आता नवीन जग पाहिलेलं आहे। पावसाच्या ठिकाणी आणि धबधब्यावरती असं घेऊन जाऊ नका, कारण ना आजकाल रोज काय ना काय
अशी घटना समोर येते आणि त्यात पाऊस पण जास्त आहे। तर धबधब्यावरती कधी पाणी वाढेल आणि कधी पाणी असं जोराने येईल सांगता येत नाही। त्याच्यामुळे ना अजिबात असल्या ठिकाणी जाऊ नका। तर मी सुद्धा मुंबईला राहते आणि लोणावळा तर माझ्यापासून खूप म्हणजे खूप जवळ आहे, तरी पण मी जात नाही कारण ना मला खूप भीती वाटते। तर हे म्हणत होते की आपण फिरायला वगैरे जाऊ तिथं, बट मी नको म्हणली कारण एकतर मला पावसाच्या ठिकाणी जायला आवडत नाही, त्यामुळे मी नको म्हणले आणि लहान बाळ पण आहे सोबत, त्यामुळे आम्ही अजिबात तिकडे गेलो नाही, लोणावळ्याला गेलो नाही। तर आम्ही बीचला गेलो होतो, ते पण उन्हाळ्यात गेलो होतो, बट आता पावसात कसं असतं पाणी कधी वाढेल हे सांगता येत नाही। त्यामुळे जर पावसाच्या ठिकाणी जाण्याचं तुम्ही टाळा आणि भरपूर असे ठिकाणी जिथं तुम्ही फिरायला जाऊ शकता सुट्टीत, बट असे धबधब्यावरती पावसाच्या ठिकाणी अजिबात जाऊ नका, जाण्याचं टाळा कारण ना तिथं कधी काय होईल ते सांगता येत नाही। तर बाहेर आता पाऊस चालू झालेला आहे, आवाज येत असेल तुम्ही तर ते आवाजला तुम्ही अवॉइड करा। तर आणि कामदारसोबत जे झालं ना ते खरंच खूप म्हणजे खूप ऐकून वाईट वाटलं मला सुद्धा। तर मी तर अजिबात असल्या ठिकाणी जात नाही आणि तुम्हीसुद्धा जाऊ नका। आपली काळजी घ्या, रील्सच्या नादात आपल्या जीवाची ठेवू नका, आपल्या जीवाची काळजी घ्या कारण ना हा जीवन खूप म्हणजे खूप अनुभव असतो देवाने आपल्याला दिलेला असतो आणि त्या जीवासोबत आपण असं खेळल्यावरती काय होणार सांगा बरं। अन्वी कामदार एक डिजिटल क्रिएटर म्हणून ओळखली जात होती। तर तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती तुम्ही पाहिले असेल की तिचे व्हिडिओ कसे असतात, लाईफस्टाईलचे, ट्रॅव्हलिंगचे, बाहेरच्या देशातसुद्धा ती फिरायलाही जात होती, तिथलं लाईफस्टाईल कसं असतं ते सगळं आपल्यासोबत शेअर करत होती। तर खूप वाईट झालं तिच्यासोबत, जे झालं ते व्हायला पाहिजे नव्हतं। तर अशीच एक अजून घटना झाली होती, ते पण रील्सच्या नादात। तर काही दिवसापूर्वी म्हणजे की 1 महिना झाला असेल त्या घटनाला, तर एक मुलगी होती ती ड्रायव्हिंग करत होती आणि ड्रायव्हिंग पण तिला येत नव्हती, बट ती व्हिडिओ काढण्यासाठी ड्रायव्हिंग करत होती आणि ड्रायव्हिंग करताना तिचा जो मित्र होता तो व्हिडिओ काढत होता आणि ड्रायव्हिंग करताना तिच्याकडून काय झालं, ॲक्च्युली ना तिनं ब्रेक दाबायचं सोडून तिनं ॲक्सिलेटर दाबलं। गाडी ना रिव्हर्स गिअरवरती होती, तिने ॲक्सिलेटर दाबलं, ॲक्च्युली तिला ब्रेक दाबायचं होतं बट चुकून तिच्याकडून ॲक्सिलेटर दाबला आणि गाडी पाठीमागं जायला लागली आणि पाठीमागं खूप मोठी अशी दरी होती आणि मागं जाता जाता ती दरीत पडली गाडी आणि गाडीचं चकणं चूर झालेलं आहे। तर त्या मुलीचं काय हाल झाला असेल। तर असा वेडापणा अजिबात करू नका रील्सच्या नादात, आणि मेन म्हणजे तुम्हाला ड्रायव्हिंग येत नाही तर असल्या ठिकाणी अजिबात व्हिडिओ काढण्यासाठी असलं प्रयत्न अजिबात करू नका। मला तर खूप म्हणजे खूप भीती वाटते असे उंच ठिकाणी आणि मेन म्हणजे पावसाच्या ठिकाणी खूप भीती वाटते आणि मी तर जात नाही। प्लीज तुम्ही सुद्धा असल्या ठिकाणी जाऊ नका, जर गेला तर काळजी घ्या तुमची, लांबूनच ती व्ह्यू आहे ते बघा, आतमध्ये अजिबात जाण्याचा प्रयत्न करू नका, पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका। तर एवढंच मला आजच्या व्हिडिओमधून सांगायचं होतं।